हे अतिशय इंटरेस्टिंग केस आहे. मी त्या केसमध्ये संदर्भात पालिकेत लेखी व ई कंप्लेंट देखील दाखल केली. जवळपास 1.5 ते 2 वर्षापूर्वी पालिकेने त्याची पाहणी करून पालिकेला हे आढळून आलं की जिन्याच्या खालची जागा बंदिस्त करून तिथे व्यवहार चालू आहे, म्हणून त्याचा व्यवसाय चालू आहे. तपासात हे मला आढळून आलं की विकासकाने ती जिन्याखालची जागा नवीन चंद्र पाठक या व्यक्तीला ॲग्रीमेंट करून स्टॅम्प ड्युटी भरून विकलेली आहे. अनधिकृत जागा स्टॅम्प ड्युटी भरून विकत घेतली. स्टॅम्प ड्युटी सरकारने त्याची घेतली. पालिका त्याला प्रॉपर्टी टॅक्सची बिलं पाठवते. MSEB त्याला इलेक्ट्रिसिटी सप्लाय करते, त्याची बिलं पाठवते. सोसायटीने त्याला स्वतःचं सभासद करून त्याला शेअर सर्टिफिकेट सुद्धा दिलेलं आहे. एवढा सगळा सावळा गोंधळ आहे. ते तोडण्यासाठी ज्या वेळेला नोटीस आली MRTPच्या अंतर्गत, त्यावेळेला त्या मालकांनी, सध्याच्या मालकांनी हायकोर्टात 2 केसेस दाखल केल्या पालिकेच्या विरोधात, की जे त्याला माहिती होतं तो हरणार, त्याला फक्त वेळ काढायचा होता. आणि त्यानंतर दोन्ही केसेस स्वतःच विड्रॉ केल्या. त्याच्यानंतर माननीय मंत्री महोदयांकडे UDला त्यांनी ते रेग्युलराइज करण्यासाठी ॲप्लिकेशन केला. ॲप्लिकेशन करताना जे फॉर्मॅलिटीज करायच्या असतात त्या तो करू शकत नाही, सगळ्यांना माहिती आहे. फक्त वेळ काढण्यासाठी आपल्या इथून महानगरपालिकेने फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायला त्यांचं ऑब्जेक्शन आणि हे करता येणार नाही, अनधिकृतचं अधिकृत करता येणार नाही. कारण जर का तो रूल जर का केला तर जो काही एक गाळा आहे ते जर का अधिकृत करायचं म्हटलं तर नुसत्याच नवी मुंबईतल्या नव्हे, महाराष्ट्रातल्या सर्व अनधिकृत गाळे किंवा इमारती अधिकृत होऊ शकतात, म्हणून नाकारण्यात आलं. मात्र अद्यापही पालिकेकडून त्याच्यावर तोडक कारवाई करण्यात आलेली नाही. मी पोलिसांकडे विचारणा केली असता पोलिसांनी त्याच्यावर रीतसर FIR दाखल केला आहे व पुढील चौकशी चालू आहे. हे जाणून घेण्यास सगळ्यांना उत्सुकतेचं ठरेल की हे विकासकाने त्या गाळेधारकाला फसवलं आहे की दोघांनी मिळून अख्ख्या सोसायटीला फसवलंय. कारण जोपर्यंत तो गाळा निष्कासित होत नाही, तोपर्यंत शेअर सर्टिफिकेट कॅन्सल होत नाही, तोपर्यंत कन्व्हेन्स होणार नाही. म्हणजे सर्व उर्वरित 180 गाळेधारकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचं हे षडयंत्र आहे का, व्हाईट कॉलर क्राईम आहे का, हा एक मोठा प्रश्न उद्भवतो.